काय आहे केळं? सो हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहे. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. तर व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आज आम्ही निघालो आहे कणकवलीला जायला, म्हणजेच माझ्या माहेरी. खूप महिन्यानंतर, म्हणजे खूपच महिन्यानंतर. तर मी आणि जॅक जातो आहे. तर तिकडे उद्या काय असणार आहे, काय नाही, उद्याचा दिवस कसा असणार आहे ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर आज थोडक्यातच ब्लॉग आम्ही शूट करणार आहे. घराकडून निघालो लवकरच, कारण घाई गडबड झालेली त्याच्यामुळे. सो आता आपण निघालो आहे, गावखडीमध्ये आलो आहे. बघू शकतो खूप छान क्लायमेट आहे, मस्त असं समुद्रकिनारा, आणि सुरूच्या बनात आपण व्हिडिओ शूट करतो आहे आजचा. तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपलं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येते. सो तिकडे जाऊया आणि काय काय घडणार आहे किंवा आत्ता काय काय दाखवता येईल ते ट्रॅव्हलिंग ब्लॉगच असेल. तर मग आपण ते सगळं करणार आहे. तर बघूया काय काय दाखवता येईल तेवढं दाखवेन मी. सो चला, लेट्स गो. जेनीचा आउटफिट बघा आजचा. गावकडीमध्ये एवढा वेळ थांबल्यानंतर आम्ही आत्ता निघालो आहे. सो आमचा प्रवास चालू झाला आहे. चला भेटू पुढे. आता पोचलोय आम्ही टोल नाका हातीवल्यातला. हातीच चावणार होती मी. खाऱ्या पॅटर्नला इकडे भैरीचं मंदिर. सो आयब्रो करून मी आता निघाले खारे बटनमधून. खारे बटनला थांबलेलो, छान वाटलं. बरेच महिन्यानंतर मी आली आहे. माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो चला घरी जाऊन भेटू. सो फायनली आलो आहे आम्ही, थकून भागून. म्हणजे खारे बटनला गेलेलो, तर तिकडे आयब्रो वगैरे केलेत, बाकी होते. तर येऊन केलेत आणि मग आता थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि आलो आहे आता घरी. सो जाऊया घरी आणि बघूया मम्मीला आणि पप्पांना भेटूया. चला. आपल्याकडे आले परी आणि आराध्या. परी बाई लास्ट बसली ती. परू परू परूने आरू आडत नाव आहेत दोघींची. मी तर मिऱ्या साफ करतात, म्हणजे काळी मिरी. कोणाच्या मिऱ्या वाटायच्या सांगा. इकडे मस्तपैकी मम्मीच्या हातचं, खूप महिन्यानंतर मी मम्मीच्या हातचं जेवली आहे. मस्त. मी तिला बोलली होती दुपारी, जेव्हा तिने मला विचारलं की आज काय बनवू, तर मी तिला सांगितलं होतं, कारण जॅक चिकन जास्त खात नाही, रस्सा खातो आणि एखाद दुसरी फोडी खातो. सो मी तिला म्हटलं की मच्छीच आण. मग तिने माझा फेवरेट जो की बांगडा ही मच्छी आणली होती. सो मस्त असं सार केलं होतं आणि फ्रायसुद्धा केले होते. आणि मी येताना चपात्या आणल्या होत्या दुपारच्या. सो ते आणि भात खूप मस्त बेत झाला. आणि आईच्या हातची चवच निराळी असते, हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल. तर मी पण खूप एक्सायटेड होते मम्मीच्या हातचं जेवण खाण्यासाठी. खूप आसुसलेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अळू बनवलं होतं, म्हणजे अळूचं फतफतं ते बनवलं होतं. खूप स्वादिष्ट बनवलं होतं. मजा आली जेवणामध्ये. आता थोडंसं भांडी वगैरे घासून घेतो आणि मग आराम करतो. आणि उद्या काय असणार आहे त्यासाठी उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करा, बघा. सो मजा असणार आहे. आणि उद्या 2 सेलिब्रेशन असणार आहेत.
एक मी सांगते तुम्हाला आत्ता, सस्पेन्स नाही ठेवत. उद्या आहे 14 फेब्रुवारी. तर 14 फेब्रुवारी 2021ला आमचं लग्न झालं आहे आणि उद्या आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. सो आम्हाला दोघांना लग्नाला आमच्या 5 वर्ष कंप्लीट होत आहेत फायनली. चढ उतार, बरेच चढ उतार आम्ही बघितले आहेत आमच्या आयुष्यात, पण ठीक आहे, आम्ही दोघं एकमेकाला साथ देऊन अजूनपर्यंत ठामपणे उभे आहोत. सो याच्या पुढे सुद्धा आणि शेवटपर्यंत अगदी आम्ही असेच एकमेकाला साथ देत राहू आणि मस्त राहू. सो उद्याचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. हा होता एक छोटासा ट्रॅव्हलिंग ब्लॉग, ज्याच्यात मी काय ना काय जो आम्ही ट्रॅव्हल केला ते दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो कसा वाटला, आणि माझा उद्याची सुरुवात असेल उद्याच्या ब्लॉगची, ती माझ्या माहेरच्या घरून असेल. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सर्व दाखवायला, आणि उद्या अजून एक काय सस्पेन्स ठेवलं आहे मी, ते सुद्धा उद्या समजेल तुम्हाला. मी इकडे कशासाठी आली आहे, मेन रिझन तर माझ्या मम्मी पप्पा, कारण बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले कामाच्या गडबडीमध्ये वगैरे मला मम्मी पप्पांना भेटता आलं नाही. आता ते मुंबईला असतं, सो त्याच्यामुळे हे सगळं आहे मेन रिझन की मी मम्मीला भेटायला आले. आणि दुसरं रिझन काय आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. त्यासाठी व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. उद्या कोण कोण असणार आहे, काय काय असणार आहे, ते सगळं मी दाखवणार आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत. सो व्हिडिओवर असेच कंटिन्यू करा आणि भरभरून प्रेम द्या. परत एकदा मी ब्लॉग सुरुवात करते करायचा. मला जसा टाईम भेटतो आहे मी तसं तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करेन. थोडंसं मलाही समजून घ्या. आतापर्यंत जसं समजून घेतलं आहे तसं यापुढे सुद्धा घ्या प्लीज, कारण कामसुद्धा असतो, जॉबसुद्धा सांभाळावा लागतो, आणि प्लस हे सुद्धा ब्लॉगिंगसुद्धा. सो मी नेक्स्ट टाईम नक्कीच तुमच्यासाठी काही ना काही घेऊन ये. सो मी एक्सायटेड आहे, तुम्ही पण राहा असेच कंटिन्यू. आणि आता मी व्हिडिओ इथेच एंड करते, कारण तसं व्हिडिओमध्ये आता काही दाखवण्यासारखं आहे नाही. आता आराम करायचा मस्त. खूप थकलो आहे मी आणि जॅकसुद्धा, कारण ट्रॅव्हल झालं आहे बरंच लांबचं, रत्नागिरी टू कणकवली. सो नको झालं आहे ते 2 व्हीलरने. सो आता आराम करायचा मस्तपैकी, आणि उद्या फ्रेशने उठून नवीन ब्लॉग सुरू करायचा आहे. सो व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच भरभरून प्रेम द्या आपल्या चॅनलला आणि आपल्या माणसांना, आपल्या ब्लॉगिंग चॅनलला. आणि बघू काय असणार आहे काय नाही ते उद्या. मी पण एक्सायटेड आहे. सो चला, हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटद्वारे. आणि उद्या माझा लूकसुद्धा चेंज होणार आहे. आणि मम्मीने मस्त हे माझ्या कानातले घातलेत. मला ॲक्च्युली सोनं जास्त सांभाळता येत नाही, म्हणजे मी नाहीच हँडओव्हर करत. मग ते मम्मीकडे देऊन ठेवलं आहे मी माझं जे आहे ते. तर मग मम्मीने उद्यासाठी मी हे घातलेत आज. सो छान वाटत आहेत मला आणि मला आवडलेत, माझ्या मम्मीने केलेले आहेत शेवटी. 75 years later. खारेपाटणमधून आता मला हे कानातले आणलेत. आजचं पहिलं गिफ्ट माझं ॲनिव्हर्सरीचं. थकलास ना? नाही थकलास? नॅचरली पावडर लावून आलो. छान वाटतंय. माझा लुक दाखवते थांबा. काय हे कानातले आणलेत माझ्यासाठी. कसे वाटतात नक्की सांगा. तो दाखव.
आज आहे वाडीतली पूजा आमच्या. तर मी आत्ताच आले आहे खालती. आता दाखवते तुम्हाला काय काय चालू आहे. पूजा चालू आहे, चला बघूया. आणि जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे. सोपा उपाय आहे. श्री स्कंद पुराणात तो दारिद्र्याने त्रासलेला होता. रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत होते. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाला घेत चालू लागला. इकडे चालू आहे जेवणाची तयारी. सगळ्या बायका वाडीतल्या मिळून करतात. घरी जाऊ शकता असे सांगून त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचे त्रिभुवन भूमि पादाति गायसे नाही. चारे संमल परंतु ना बोलले काही. काही विवाद करता प्रसाद करिता प्रसन्न नारायण प्रसन्न नारायण. झाल्यावर सांगायचं नाही, आधी सांगू आता. तनय शेट पार्ट 2 पार्ट 1 पार्ट 2. यही नहीं, अभी और सुनिए. लोणच्यावाले बड़ा हरामी हो बेटा. इकडे थंडगार सावली वाद्यापासून ताक पिणं चालू आहे. गरमी जरा जास्तच वाढली आहे. इकडे मीटिंग चालू आहे. अरे कहना क्या चाहते हो? छोटीशी. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व, मजेत ना? तर आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. 5 वर्ष आज आम्हाला कंप्लीट झाली आहे आमच्या लग्नाला. सो खूप छान वाटतं आहे. मस्त असं आमचं स्ट्रगल लाईफ आणि मॅरिड लाईफ छान झालं आहे. बरेच चढ उतार बघितले, स्ट्रगल केलेत. यापुढेही आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ आणि खूप छान छान काही ना काही शिकायचा प्रयत्न करू. आणि आता रेडी वगैरे झाली आहे. आणि हा मी महिला मंडळाने इकडे वाडीतल्या सर्वांनी पिंक कलरची चॉईस केली आहे साडी. सो सगळ्यांचा कॉमन हा पॅटर्न असेल. तुम्हाला मी खालती जाईन पूजेला तेव्हा दिसणारच आहे. सो असेच कंटिन्यू करा आपला व्हिडिओ, अजिबात स्किप करू नका. काय काय धमाल असणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच. असेच कंटिन्यू राहा आणि बघत राहा. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे.
सगळं कसं असणार आहे. ह्या वर्षी आपल्या पूजेला महाप्रसादसुद्धा आहे. सो सगळं मी जेवढं दाखवता येईल तेवढं आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी असेच कंटिन्यू करा. हा साडीचा पॅटर्न आहे ना एक दिवाळीपासून खूप फेमस झाला आहे. सो आम्ही पण सगळ्यांनी असं ठरवलं आणि मम्मीने मला फोन करून सांगितलं की असं असं ठरलं आहे. सो मी पण रेडी झाली घ्यायला. खूप छान वाटतं आहे. एक नंबर. पिंक कलर तर सगळ्यात उठून दिसतो सर्वांनाच. सो चला, मम्मी वगैरे सगळ्या लेडीज गेल्या आहेत खालती मंडपात. आता मी सुद्धा जाणार आहे कारण हळदी कुंकू आहे. सो छान वाटतं आहे. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. सो तुमचा वेळ अजिबात वाया न घालवता आपण जाऊया थेट मंडपामध्ये आणि बघूया. सगळे माझ्यासाठी थांबलेत फोटो काढायला. सो चला, तुम्ही पण माझ्यासोबत. सो निघाली आहे मी. खूप छान वाटतं माहेरी आल्यानंतर. एक वेगळंच सुख असतं. चला, पूजा झाले. हळदी कुंकू आणि आपल्याकडे आले मावशी हळदी कुंकूला. मावशी मी जरा घरी आलेली कारण हा बघू शकताय गळ्यामध्ये वाला नेकलेस आम्ही मेशोवरनं मागवला तो स्पेशली आजच्या दिवसासाठी आणि मी घातलाच नव्हता. सो त्याच्यासाठी मी घरी आले. आता परत एकदा जाते खाली. चला, ही अशी खाली जाऊची आमची वाट आहे. म्हणजे खाली म्हणजे मळ्यात आमची पूजा असता. तिकडे विहीर वगैरे सगळं आम्ही पहिलं पाणी वगैरे ह्या अशा वाटेनेच भरायचो इकडून. आणि आता आपण जाऊया खाली. सगळे एकसारखे. थंडी तर इकडे या लोकांनी शेकोटी पेटवला नाहीये. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break
each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on. एकच नंबर पहिल्या मिळवले तो एकच नंबर
हो आंबेडकर 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 टाळ्या वाजवा आंबेडकर टाळ्या वाजवा. बड़ा हरामी हो बेटा. अरे अशा प्रकारे आता वाजलेत 3 आणि आपला सगळा प्रोग्राम संपलाय. सो इकडे अशा प्रकारे आजचा दिवस संपलाय. वाजले 3 तर रात्रीचे म्हणजे सकाळचे पहाटेचे ते पण मी सांगले. सो खूप नाचलोय, खूप दमलोय सगळे. आता घरी जातोय. जे पूजेच्या इथे राहणार आहेत ते थांबणार आहेत, जेंट्स लोक. हे बघा, हे लोक थांबणार आहेत. आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि असंच नवनवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. काय हे केळं
घे घे. व्हिडिओ कट कर नाही सर बरी. सो व्हिडिओ एंड करायचा टाइम आलाय, झालंय सगळं, रात्रीचे वाजले 3, आपला सगळा प्रोग्राम आटपलाय. सो व्हिडिओ कसा वाटला, दिवसभरातलं जी काय आम्ही मज्जा वगैरे केली, महाप्रसाद होता, सगळं एकत्र येऊन जे काही केलंय ते कसं वाटलं, आणि जे काय मुंबईतले वगैरे जे काही लोक आहेत जे आले नाहीयेत मारे त्यांनी पास नक्की हा व्हिडिओ बघा आणि भरपूर एन्जॉय करा. नेक्स्ट इयर नक्की या. बाय बाय. व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.